नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? मुहावरे और कहावते। काय आहे तिचं नाव? मुहावरे और कहावते। तर चला बघूया या धड्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे, ते चला बघून घ्या। बघ, आता आपण पहिलं बघणार आहे मुहावरे यांची परिभाषा। काय बघणार आहे? मुहावरे यांची परिभाषा पहिला आपण बघणार आहे। तो चला बघून घ्या। जब कोई वाक्यांश अपने सामान्य अर्थ को छोड़कर किसी विशेष अर्थ में प्रचलित हो जाता है तो उसे मुहावरे कहते हैं। जैसे असलियत प्रकट हो जाने के लिए कलई खुलना मुहावरा। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला। जेव्हा कोणत्याही वाक्यासमध्ये आपल्या सामान्य अर्थाला सोडून कोणताही विशेष अर्थमध्ये प्रचलित होऊन जाणार आहे, त्यांना आपण मुहावरा असंही म्हणतो। त्यांना काय म्हणतात आपण? मुहावरा असंही म्हणतो। जसे असलियत प्रकट होणाऱ्याला आपण सांगत आहे कलई खुलना, हा एक मुहावरा आहे। जसे असलियत प्रकट होणाऱ्या, तर त्यांचा अर्थ काय? कलई खुलना। तर असा हा एक मुहावरा होऊन जात आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, आता आपण पाहणार आहे मुहावरे यांचा जन्म कुठे आणि कधी झालेला आहे। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। मुहावरे का जन्म लोक जीवन में होने वाली बातचीत से हुआ है। मुहावरे में के प्रयोग से भाषा से सजीवता आ जाती है। बघा, मुहावरे यांचा जन्म लोक जीवनातून होणाऱ्या बातचीतमध्ये होऊन झालेला आहे। मुहावरे यांचा प्रयोग भाषाचे सजीवतातून येणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, आता आपण काय पाहणार आहे? मुहावरे, अर्थ और वाक्यप्रयोग। मुहावरे आणि त्यांचे अर्थ आणि काही वाक्यप्रयोग इथे दिलेले आहे, ते आता तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, यहाँ कुछ मुहावरे दिए जा रहे हैं, इन्हें ध्यान से पढ़ो। इथे काही मुहावरे दिलेले जात आहे, त्यांना तुम्ही ध्यानपूर्वक ऐका। कळलं? हो। जसं पहिला, अपने पैरों पर कुल्हाड़ी मारना। आपल्या स्वतःच्या पैरावर कुल्हाडी तुम्ही मारत आहे। यांचा अर्थ आहे स्वयं अपना नुकसान करना। यांचा अर्थ काय? स्वतः आपल्या नुकसान करत आहे। वाक्य, 20 वर्ष पुरानी अच्छी नौकरी छोड़कर अंजलि ने अपने गांव पर कुल्हाड़ी मार दी। तर इथे मी पुन्हा सांगत आहे, यांचा अर्थ बघा, 20 वर्ष पुरानी अच्छी नौकरी छोड़कर अंजलि ने अपने पाव पर कुल्हाड़ी मार दी। 20 वर्ष पुरानी आपल्या पुन्हा नोकरी सोडून अंजलीने आपल्या स्वतःच्या पायावर कुल्हाड़ी मारलेली आहे। कळलं? हो। दूसरा, अवाक खड़ा रहना, अर्थ अचंभित हो जाना। अवाक खड़ा होना, अर्थ काय? अचंभित हो जाना। वाक्य, अनिल ने अपने घनिष्ठ मित्र के पुत्र को अपने घर से चोरी करते देखा तो वो अवाक खड़ा रह गया। अनिल याने अपने घनिष्ठ मित्राच्या पुत्राला आपल्या घरी चोरी करताना बघितले, तर त्या अवाक खडून राहिला। आंखों से ओझल होना, अर्थ गायब हो जाना। तर याबद्दल यांचा वाक्य प्रयोग आहे, साप हमारे देखते ही देखते आंखों से ओझल हो गया। साप बघून बघून आमचा डोळ्यातून ओझल झालेला होता, म्हणजे गायब झालेला होता। आता आपण पाहणार आहे चौथा, आपे से बाहर होना, अर्थ बहुत क्रोधित होना। आपे से बाहर होना यांचा अर्थ आहे बहुत क्रोधित होना। तर याबद्दल यांचे वाक्य आहे, अत्यधिक लाड़ प्यार के कारण रिया का स्वभाव ऐसा हो गया है कि वह बात बात में आपे से बाहर हो जाती है। अधिक लाड़ प्यार तर बद्दल कारण रियल यांचा स्वभाव असा होऊन जाणार आहे की बात मध्ये ते आपेतून बाहेर होऊन झालेला आहे। औकात में रहना, पाचवा, औकात मध्ये राहायचं। अर्थ शक्ति के अनुसार चलना, अर्थ काय? शक्तीच्या अनुसार चालायला। वाक्य, हम सभी को अपनी औकात में रहकर समाज से व्यवहार करना चाहिए। आम्ही सगळ्यांना औकात में राहून समाजाचा व्यवहार करायचा आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, 6वां, काफून होना, अर्थ गायब हो जाना। काफून होना, अर्थ काय आहे? गायब हो जाना। वाक्य, नन्ही रिंकी ने अपनी गलती के लिए माँ के सामने अपने कान पकड़ लिए तो माँ का गुस्सा काफूर हो गया।
नन्ही रिंकी, खूपच लहान रिंकी आहे. त्यांनी आपली गलतीची माहितीसाठी किंवा गलती आपल्या आई बरोबर समोर कान पकडून पकडून मानलेली आहे. त्याचा आईचा गुस्सा काफूर होऊन झालेला आहे. हात रहना म्हणजे खाली हात रहना म्हणजे पास में कुछ ना होना, पास में काय काही नाही ठेवणं. वाक्य, रामलाल कई वर्ष तक इधर उधर नौकरी करता रहा पर उसका दुर्भाग्य व मेहनत करने के बाद भी खाली हाथ ही रह गया. राम लाल कई वर्ष तक इथे तिथे नोकरी करत होता, परंतु त्यांचं दुर्भाग्य असं होतं की मेहनत करण्याचं बदलं त्यांचा हात खालीही राहिला म्हणजे रिकामीही राहिलं. 8वां, गरम होना, क्रोधित होना. वाक्य, शिक्षक ने जब मनन को परीक्षा में नकल करते देखा तो बहुत गरम हो गया. शिक्षक यांनी मननला परीक्षाबद्दल नकल करताना बघितले तर गरम झाले. गर्व में चूर होना अर्थ घमंड होना. गर्व मध्ये चूर होना म्हणजे घमंड करना. वाक्य, व्यापार में थोड़ी सी सफलता क्या मिली, जयराज गर्व से चूर होने लग गया. व्यापार मध्ये त्याने थोडकीशी सफलता भेटलेली, ते गर्व मध्ये चूर होऊन झालेला आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. 10वां, गला घोटना अर्थ अत्याचार करना. गला घोटना त्यांचा अर्थ काय, अत्याचार करणे. वाक्य, जो सरकार जनता का गला घोटती है वह देर तक नहीं टिक सकती. जे सरकार जनताचा गला घोटत आहे ते देर तक नाही टिकणार आहे. 11वां, गले का हार अर्थ अत्यंत प्रिय होना. वाक्य, रुचि अपने गुणों के कारण सबके गले का हार बनी हुई है. रुचि आपल्या गुणांचे कारण, गुणांचे कारण ते सगळ्याचं गळ्याचा हार बनलेली आहेत. गले लगाना अर्थ प्यार से मिलना. गले लावणं अर्थ काय, प्यारातून म्हणजे प्रेमातून बोलणे. तर याप्रमाणे यांच्या वाक्य आहे. कई वर्ष के बाद प्रिय मित्र को देखते ही स्वप्निल ने दौड़कर उसे गले लगा दिया. कई वर्षापूर्वी त्यांनी अपने प्रिय मित्र यांना बघून स्वप्नीलला भागून किंवा दौडून गले लावलेला आहेत. कळलं की नाही, लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे सगळं. घोडे बेचकर सोना अर्थ निश्चित होकर सोना. घोडे बेचकर सोना अर्थ काय, निश्चित होऊन झोपलेला आहे. वाक्य, परीक्षा समाप्त होने पर अभिनव घोडे बेचकर सो रहा है. परीक्षा समाप्त होणार बद्दल अभिनव घोडे बेचून झोपलेला आहेत. 14, चक्कर में पड़ जाना अर्थ दुविधा में पडना. चक्कर में पडना त्यांचा अर्थ काय, दुविधामध्ये पडलेला. तर यांचं वाक्य आहे, मंदाकिनी के विचित्र प्रश्न सुनकर उसके शिक्षक भी कभी कभी चक्कर में पड़ जाते. मंदाकिनी यांचे विचित्र प्रश्न ऐकल्यावर त्यांचे शिक्षक पण कधी कधी चक्कर मध्ये येत आहेत. चेहरे का रंग पीला होना घबरा जाना. चेहऱ्याचा रंग पीला होना म्हणजे घबरा जाना. वाक्य, वरिष्ठ अधिकारी को आते देखकर रिश्वत लेते इंजीनियर के चेहरे का रंग पीला पड़ गया. वरिष्ठ अधिकारी तर येताना बघून रिश्वत घेणाऱ्या इंजिनियरचा चेहऱ्याचा रंग पिवळा पडलेला होता. चौपट करना अर्थ बर्बाद करना. वाक्य, असमय हुई बारिश ने मूंगफली की फसल चौपट कर दी. असमय म्हणजे असमय होणाऱ्या बारिशबद्दल मूंगफली यांची फसल चौपट झालेली आहेत. ज्वार उठना अर्थ विचारों की हलचल. वाक्य, पुत्री ने जब काफी रात तक घर नहीं लौटी तो माया के मन में ज्वार उठने लग गए. पुत्री काफी रात्री तर घरी नाही लोटली तर माया यांचा मनावर ज्वार फुटलेले होते. कळलं? हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे 18, तिलमिला जाना अर्थ गुस्सा होना. तिलमिला जाना अर्थ काय, त्यांचा गुस्सा होणे. वाक्य, सालू बात बात में तिलमिला जाती है. सालू जे आहे ते बात बात में तिलमिला जाऊन आत आहे. दात किटकिटाना अर्थ क्रोध में दात पीसना. दात किटकिटाना यांचा अर्थ आहे क्रोधातून दातन पिसायचा. वाक्य, नन्हा रमन जरासा टोके जाने पर दात किटकिटाने लगता है. नन्हा जे रमन आहे, लहान जे रमन आहे, जरा असे टोके जाने पर त्यांचा दात किटकिट होऊन जाणार आहे. कळलं की नाही? हो. दात खट्टे करना अर्थ बुरी तरह परास्त करना. दात खट्टे करना म्हणजे खूपच बुरी तरह परास्त करना. वाक्य, रानी लक्ष्मीबाई ने कई बार शत्रुओं की दात खट्टे किए. राणी लक्ष्मीबाई यांनी कई बार म्हणजे किती बार शत्रू यांचा दात खट्टे केलेले आहेत. 21वां, दाते तले उंगली दबाना. दाते यांचं तले उंगली दाबले अर्थ आश्चर्यचकित रह जाना. काय आहे, आश्चर्यचकित रह जाणे. वाक्य, 4 वर्षीय अनैया को स्केटिंग करते देख प्रशिक्षकों ने दाते तले उंगली दबा दी.
4 वर्षी आणयांचा स्केटिंग बघून प्रशिक्षक जे आहेत त्यांचं दातातली उंगली दाबलेली होती. धुन सवार होना अर्थ लगन होना। वाक्य जब किसी कुछ करने के लिए धुन सवार हो जाए तो उसे सफलता मिलती है। कोणाला पण काहीही करायचं धुन सवार होऊन झालेला आहे त्यांची सफलता त्यांना भेटणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता आपण आपला मुहावरा ते झालेला आहे. आता आपण बघणार आहे कहावते. काय बघणार आहे? कहावते बघा. कहावते अनुभव का खजाना होती है। कहावतों के पीछे कोई ना कोई कहानियां या घटना होती है। इससे निकली बात लोगों की जबान पर चढ़ जाती है। कहावतों को लोकाकित भी कहा जाता है। जैसे समझदार व्यक्ति संकेत भर से किसी बात को समझ जाता है के लिए अक्लमंद को इशारा काफी कहावत है। कहावते भाषा को सुंदर और सजीव बनाती है। तर याबद्दल पहिले आपण बघणार आहे कहावत यांची परिभाषा बघणार आहे. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, कहावते यांचा अनुभव खजाना होणार आहे. कहावते यांचा अनुभव खजाने आहेत. कहावतेबद्दल त्यांच्या मागचा कोणता कहाणी किंवा घटना यांचा निकाल होणार आहे. लोकांची जबान पर चढून जात आहे. बघा, कहावते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. कहावते अनुभवचा खजाना होते. कहावते हे एक अनुभवचं खजाना आहेत. कहावतेचे पिछे कोणता कहाणी किंवा घटना होणार आहे. यांची निकाली लोकांची जबान आहे चढून जात आहे. कहावतेला लोकाकित भी कहून जात आहे. जसं समजदार व्यक्ती संकेतभर कोणताही बात किंवा कोणताही समज जाणार आहे. जसं अक्लमंदचा इशारा काफी आहात. जसं आपण म्हणतात ना अक्लमंद को इशारा काफी होता है, तसं ही कहावतेच्या भाषा सुंदर सजीव इथे बनवणार आहे किंवा बनवतात आहे. कळलं की नाही? हो, तर आता आपण पाहणार आहे काही कहावते. तर चला बघून घ्या. बघा, यहाँ कुछ कहावते अर्थ देखकर वाक्य में प्रयोग किया गया है, इन्हें ध्यान से पढ़े. इथे काही कहावत दिल्या आहे, अर्थवाक्यातून प्रयोग केलेले आहेत, ते तुम्ही ध्यानपूर्वक पढ़ून घ्या. बघा, पहिला अंधा क्या चाहे दो आंखें. अर्थ इच्छुत वस्तु का अनायास मिल जाना. इच्छुत वस्तु यांना अनायास भेटलेला. वाक्य प्रयोग छुट्टियां थी और मेरे शहर में कहीं दूर जाना चाहता था, तभी पिताजी ने कहा जाओ कुछ दिन गांव में रहे आओ. मैंने सोचा अंधा क्या चाहे दो आंखें. सुट्ट्या भेटलेली होती तर मला वाटले तर शहरातून मी खूपच दूर जाणार आहे. तेव्हाच माझे वडीलनी मला सांगितले की ज्या काही दिवशी गावातून करून घ्या. तर माझा विचार आले की अंधा क्या चाहे दोन आंखें. काटो तो खून नहीं अर्थ डर के कारण सन्नाटे में आ जाना. वाक्य प्रयोग सामने सांप को देखकर यादी की यह हालत हुई की काटो तो खून नहीं. सापला बघून यंत्रीचं असं हालत होते की काटाचं खून होणार आहे. कळलं? हो, तर अजून काय आहे बघून घ्या. काला अक्षर भेस बराबर. आपण खूपच ऐकला आहे हा. काला अक्षर भेस बराबर म्हणजे बिलकुल अनपढ़. वाक्य प्रयोग नौकर अखबार देखने लगा तो सेठ जी ने कहा तू क्या पढ़ेगा, तेरे लिए तो काला अक्षर भेस बराबर है. जेव्हा नौकर यांनी अखबार बघितलं तेव्हा सेठजांनी काय सांगितले, तू काय वाचन करणार, त्याचं तुमच्यासाठी तर काला अक्षर भेस बराबर आहेत. चौथा नाच न जाने आंगन टेढ़ा. अर्थ स्वयं का दोष दूसरे पर डालना, स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकणं. वाक्य प्रयोग तुम्हें ठीक से लिखना आता नहीं और दोष कलम को दे रहे हो, इसे कहते हैं नाच न जाने आंगन टेढ़ा. तुम्हाला स्वतःला लिहायचं नाही आते आणि तुम्ही दोष कोणाचा दलत आहे, कलमला देत आहे, त्यांना म्हणतात नाचनावे आंगन टेढ़ा. पांचवा हाथी के दांत खाने के और दिखाने के और होते. बघा, अर्थ कहना कुछ ना करना. वाक्य प्रयोग राम लाल की बातें धर्म नीति की दी है पर रिश्वत लेने का मौका नहीं चूकते. इसी प्रकार हाथी के दांत दिखाने के और खाने के और होते हैं. अजून अपनी गली में शेर भी कुत्ता होता है. आपल्या घर में निर्बल की बलवान होता है. आपल्या स्वतःचं घरी निर्बल पण बलवान होऊन जात आहे. त्यांच्या वाक्याचा प्रयोग असे केलेला आहे. तुमच्या गावातून येणारा जितकं भी लोक आहे त्यांची धमकी देणारा अरे भाई अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता है. तर याप्रमाणे अकेला चना भार नहीं फोड़ सकता. अकेला व्यक्ति बड़ा काम नहीं कर सकता. जैसे कि बेटा तुम अकेले समाज का सुधार नहीं कर सकते हो. अकेला चना भार नहीं फोड़ सकता. मुलं तुम्ही एकटाच होऊन समाजाचा सुधार नाही करू शकतो, तसेच अकेला चना भार नहीं फोड़ सकता है. तर आज तुम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे वाक्याचा प्रयोग होता, मुहावरे होता ते आपण पाहिले आणि काही कहावते बनले. याबद्दल आपण हे शिकायला भेटले की कशाप्रमाणे हा हिंदी भाषातून वाक्यप्रयोग आणि कहावते खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या. कळलं? हो, धन्यवाद.